नाव सांगा, पत्ता सांगा म्हणजे मग बोला. श्री चक्रधर स्वामी की जय. आवाज द्या. तर महातीर्थ असणाऱ्या डोंगरांनी हे सर्वात महातीर्थ आहे. या ठिकाणी या डोंगरांना सर्व जवळपास अध्यात्माचं सर्व माहेरघर आहे आणि अध्यात्माचा आत्मा असणार आहे डोंगरांना. या ठिकाणी चालू असलेला ब्रह्मविद्याशास्त्र निरूपण सोहळा आणि बालसंस्कार शिबिर तसेच वासनिक आणि उपदेश मंडळी याच्यासाठी एक आचार सांगण्यासाठी आपले गुरुवर्य महिरोमणी बाबाजी यांनी आपल्याला जवळपास आज 10 दिवस आहे भरपूर प्रकारचं प्रवचन केलं आहे, भरपूर ज्ञान दिलेलं आहे. इतकं ज्ञान दिलं आहे की आपल्या डोक्याच्या बाहेरून व्हायला लागलं. इतकं ज्ञान दिले, पण आता काय घ्यायचं ते आपल्यावर आधारित आहे. प्रत्येकानं या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये काय काय घेतलं, काय घेऊन जायचं हे फार महत्त्वाचं आहे. तर मला एक असं वाटतं निघाले हे नाही आणि मी वक्तायला म्हणजे बोलायचं हे नाही मला कधी, पण आता बरंच बोलत आहे थोडं. तर कमीत कमी एक मला एक असं वाटतं की गावाकडे गेल्यानंतर एवढं जरी केलं किंवा इथून घेऊन जाण्यासारखं एक वस्तू अशी आहे की गावामध्ये जवळपास आपण जर पाहिलं आपल्या समाजामध्ये तर हे मिश्र भक्ती जास्त चालू झाली. जवळपास इकडे जायचं तिकडे जायचं, कुणीकडे काय नाही, इकडे काय येत नाही तिकडे विचारलं कष्टाचं काही माहीत नाही, पण फक्त करीत राहायचं. तर ही जी आहे तर का की गावाकडे गेल्यानंतर बा त्याला समजून सांगावं, आपण सांगितलं पाहिजे की ते नाही होत, की कमीत कमी तर सांगता आलं पाहिजे आपल्याला. तर काय सांगावं लागेल किंवा मिश्र भक्तीचा फायदा काय आणि एकविधा भक्ती पण मिश्र भक्तीचा फायदा काय होतो. तर त्यासाठी उदाहरण मी एक शेतकरीचं, तर असं उदाहरण त्याला माझ्या हिशोबाने असं देता येईल किंवा आपण शेत आहे तर नांगरतो, कुळवतो, हे करतो, वगैरे करतो, सगळं करतो आणि पीक काढीत असतो. पण ज्यावेळेस मिश्र भक्ती जशी हे देवाची भक्ती कर त्या देवाची चौकट फिरायचं आणि शेवट आपल्याला काय मिळालं. तर शेताचं उदाहरण दिलं तर असं मला वाटतं की जर आपण सगळंच बी आहे शेतामध्ये, आपण घरचं ते सगळं हरभरा, मका, तुरी, गहू, कापूस काय जे असं ते असं सगळं जे खटत शेतामध्ये पेरलं तर काय होईल, कोणतं पिकाचा आपला फायदा होईल, त्यात कोणतं पीक आपल्याला काढता येईल. म्हणजे असं जर केलं तर याच्यामध्ये आपला कोणताच फायदा होणार नाही, कोणतंच पीक येणार नाही, त्याच्यामुळे उत्पन्न होणार नाही, खर्चच होईल. म्हणजे आपल्या पदरात काय पडणार तर काहीच पडणार नाही. तर आपल्याला काय करावं लागलं, एक विधा भक्ती फार महत्त्वाची, एका परमेश्वराची भक्ती करणं अतिशय श्रेष्ठ आहे. त्याच परमेश्वराची भक्ती करण्यासाठी हे उदाहरण देऊन लोकांना अजून अशा अनेक उदाहरण आहेत. उदाहरणार्थ हे करून त्या मिश्र भक्ती पाहून परमार्गाला काही ना काहीतरी लावता यावं आणि आपल्या मार्गाला लावल्यानंतर त्याचंही कल्याण व्हावं. एक विचार एक थोडासा मार्ग छोटासा. तर तसं स्वामींनी भरपूर ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे. तर आचरण करायचा धर्म म्हणजे हा धर्म कोणाचा आहे, तो आचरण करीत त्याचा धर्म. मग त्याचा कोणी जरी असला तरी तसं काय नाही, फक्त आचरण. आणि आचरण कसं करायला पाहिजे की आचरण निकरण आहे हे जाणून बुजून ज्ञानयुक्त आचरण असणं गरजेचं आहे. आता नुसतं ज्ञान झालं तर चालत नाही, त्याच्यासाठी ज्ञान म्हटल्यावर आचार करणं महत्त्वाचं. स्वतः आचार करणं नंतर सांगणं तसं काय तर स्वतः जसं स्वामींनी अगोदर आचार केला आणि नंतर आपल्याला सांगितलं आहे सगळं जवळपास. तसं आपलाच आचार सुद्धा नाही, दुसऱ्याला आपण काय सांगतो तर आपल्यापासून दुसऱ्याने काय घ्यावं काय घ्यायचं, तसं आपलाच आचार अगोदर शुद्ध करावं लागेल आणि नंतर दुसऱ्याला सांगितलं तर काय ना काहीतरी फरक पडेल असं मला वाटतं. तर मला एक सांगायचं आहे की या गावामध्ये असं मी गेलो होतो त्याला आणण्यासाठी काहीतरी गोळ्या आणण्यासाठी होते. त्याच्या का उद्देशी होते 70-80 वर्षाचे असतील. तर सहज मी विचारले दुकान कुठे हे तुला त्यांनी आम्ही चर्चा केली. त्या गावाचं त्यांनी एक वैशिष्ट्य सांगितलं की ह्या गावामध्ये हे गाव असे एकदम
धार्मिक आहे. जवळपास 80% लोक या गावामध्ये उपदेशी असल्यामुळं इथं कसलाही बाकीचे आता जवळपास हे महास्थान असल्यामुळं बाहेरून येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. इथं जवळपास रात्री बेरात्री अवरात्री कधीही भरपूर हे भक्त मंडळी येतात. आणि त्या भक्त मंडळीला कसल्याही प्रकारचा आतापर्यंत मी त्रास दिलेला ह्या गावाच्या लोकांना, म्हणजे कुणाचाच त्रास झाला नाही अशी हे काही तक्रार नाही आजपर्यंत आलेली. तरी गावाच्या लोकांचं हे कौतुक करतो. आणि संध्याकाळी जवळपास 3 वाजल्यापासून पहाटे 3 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ये जाते. तसं आपल्या महिला आपण जवळपास सुस्थित झालं ते पण इथं कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. हे म्हणजे अभिमानाची गोष्ट ह्या गावासाठी. तर हे गावाने हे चांगलं सांभाळेल. आणि दुसरी गोष्ट की असं सांगितलं जातं की चैत्र पौर्णिमेला दरवर्षी या ठिकाणी यात्रा भरते. तर ते यात्रा भाज्यानंतर भरपूर शेजारपाजाचे लोक येत असतात. यात्रामध्ये जे काही लोक येतात तर नंतर ते प्रथा काढून ते त्यांचा उत्सव तयार केला जातो. पण त्या गावचं अजून एक वैशिष्ट्य असेल या डोंगरगावमध्ये त्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या जे असतो ते पौर्णिमाचा, तर त्याच्यामध्ये सुतक असं पडलेलं नाही आतापर्यंत. हे रेकॉर्ड ह्या गावचं की सुतक म्हणजे काय त्या ह्याच्यामध्ये आपण एकही माणूस गेलेला नाही. म्हणजे सुतक हे बसून या डोंगरगावमध्ये निघालेलं म्हणजे हे परमेश्वराच्या कार्यामध्ये जवळपास त्याचं सामर्थ्याचं कार्य. तर परमेश्वराचे सामर्थ्य असल्यामुळं या ठिकाणी असे आवश्यक घटना आता आपण घडले नाही हे माझ्या कानावर आहे. तर असं भरपूर ज्ञान आहे. मला काही इतकं सांगता येणार नाही कारण मी नवीन आहे. आणि आता हिंमत करून की बोलू तर दंडवत